Hi guys. Guys, hi. Hi guys. Hi. Okay, so hi guys. वेलकम बॅक टू दी चॅनल. माझं नाव आहे श्लोका आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी ह्यांना येस बोलणार आहे सगळ्या गोष्टींसाठी. येस फॉर 24 hours. तर बघू हे मला काय काय सांगायचं. आमचा नाश्ता ऑलरेडी झालेला आहे. ऑलरेडी म्हणजे अजून नाही, थोडासा झालं, थोडासा बाकी. आम्ही पेरू खाल्ले होते नाश्त्यासाठी. तर बघू आजच्या दिवसामध्ये काय काय होतंय आणि पूर्ण व्हिडिओ बघत राहा. ओके गाईज, तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे कारण की मला माझं फर्स्ट PR पॅकेज रिसीव झालं आहे. थँक्यू सो मच फॉर कीज बुटीक फॉर कोलॅबरेटिंग विथ मी. तर चला बघूया आज मला काय काय भेटलं आहे. तर फर्स्ट आहे ही स्क्रंची आणि ही फ्रोलर स्क्रंची आहे. मटेरियल पण खूप सॉफ्ट आणि कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा एकदा, किती मस्त वाटतं ते कलर कॉम्बिनेशन. आणि हे डेली यूजसाठी एकदम परफेक्ट आहे. माझे केस बघा किती मस्त दिसत आहेत या सगळ्यामध्ये. आणि सेकंड प्रोडक्ट आहे ह्याचं ब्रेसलेट. तर हे ब्रेसलेट एकदम सिम्पल, मिनिमल आणि क्लासी लुक देतं. हे तर मला खूप आवडलं आणि माझी ना व्रिस्ट थोडीशी छोटी आहे. तर मग माझ्या ब्रेस्टमध्ये ते बसतं आहे एकदम परफेक्ट. कारण की बाकीचे जे मी ब्रेसलेट घेतले होते ते मोस्ट ऑफ माझ्या ब्रेस्टमध्ये बसत नाही, पण हे एकदम परफेक्ट बसतं आहे. आणि तिसरी गोष्ट आहे ती आहे एक छानशी इयरिंग. आणि ते इयरिंग एकदम क्यूट क्यूट आहेत आणि लाईटवेट आहेत. आणि हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत ते एकदम पिंटरेस्टी प्रोडक्ट्स आहेत. तर प्लीज 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 तुम्ही ते बाय करा. तर थोडं आहे इयरिंग्स आणि ती लाईटवेट आहे आणि त्याचं लुक बघा किती सुंदर येतो घातल्यावरती. आणि फोर्थ आहे नेकलेस. तर हा नेकलेस खूप एलिगंट आणि फेस्टिव्ह लुकसाठी खूप चांगला आहे. फेस्टिव्ह और कॅज्युअल लुकसाठी पण दोन्हीसाठी परफेक्ट आहे. पण मग मला काय कसं आहे ना, मला फेस्टिव्ह लुकसाठी थोडे हेवी ज्वेलरीज चांगले वाटतात. हा कॅज्युअल लुकसाठी एकदम मिनिमल आणि पिंटरेस्टी वाईब देतं. मोस्ट ऑफ ते कसं सिल्वर ज्वेलरी अँड ऑल असतं ना, त्याच्यावर ते एकदम मस्त वाटेल. आणि मध्ये ना असं खाली पेंडंटसाठी ना एक पर्ल दिलेलं आहे. तर ते इतकं छान लुक देतं. वी नेक जर तुम्ही घातलं असेल तर वी नेक बरोबर ते एकदम परफेक्ट जातं. सो गाईज, तुम्हाला जर हे प्रोडक्ट आवडले असतील तर इथे छान ऑफर आहे आणि मी QR कोड खाली देऊन देईल. तर QR कोडवरती तुम्ही परचेस करा. आणि ह्याच्या आधी एवढं ओरडत होते, आता काय झालं? कॅमेरा ऑन केला म्हणून काय म्हणजे इतके मासूम बनतात, इतके मासूम नाही. बरं एवढं मासूम नाही काही. ते फक्त कॅमेराचे थोडेसे शाय म्हणून ते तुमच्या बरोबर चांगले वागतात, पण असं नाही गईच. हा देते चहा देते. एक कप फक्त. ती सवय आदर्श मजबूर आहे ना, मग काय करते. आणि तुम्हाला माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते की चहा एकदा पिऊन झालेले. हा दुसरा चहा आहे दिवसातला. ती साधी होती. दिवसातला नाही, सकाळातला. ती साधी होती. साधी होती म्हणजे आता काय मसाले टाकत नाही चहामध्ये. अद्रक वाली देऊ. तो कप नको देऊ. तो कप नको. तो नको. तो चुकला नको तिकडचा. तो काल मी धुतलेला आहे कप. माझ्यासाठी धुतला होता. मी धुतलेले. तुम्ही धुतलाय का? मी धुतलेले. तो कप मी धुतलाय. हा. अद्रक टाक थोडंसं घासून छान. धुवून टाक फक्त अद्रक. हळूहळू प्लीज नवं आपलं. मला माहिती पण नव्हतं.
कुठे गेलं? कुठे गेलं ते काय रिमोट? किती व्हेरिएशन आहे, किती व्हेरिएशन आहे आवाजामध्ये, किती. म्हणजे आता मी फक्त मला म्हणतो 5 मिनिटासाठी बंद कर ना, म्हणलं हा करते, केलं बंद. नंतर चाले पटकन, आणि आता चहा दे ना. इतका म्हणजे इतका. एक मिनिट मी चहा करते. माझा मोबाईल चार्जिंगला लावलाय का मी? देऊ का? एक मिनिट थांब, मी आले यात घेऊन घेत होते. ते बंद कर. अगं ते बंद कर. कुठे चालली आहे पण तुम्हाला सांगा जरा मध्ये चहा गाळून चहा आता टाकली का? चहा सांगितलं गायब होऊन गेली. I am back, guys. I am back. चहा कुठे? त्याचं चहा घेऊन इथे. नेचर कॉल काय बोलू शकतो आपण. आजकाल निसर्गाचा काय टाइमच बेतच नाही राहिलेला. कधी पाऊस पडतो कधी कधी पण काय करत. आता काल परवा मध्येच दुपारीच पाऊस पडला हिवाळ्याच्या दिवसात. काय तो हिवसाळा. आपल्या तर कधी घरात पाऊस पडत नाही. घरात पाऊस पडलाच नाही पाहिजे. कशाला उगाच घर खराब करायचं आपलं. पावसाने घर खराब होतं ना ते तुला. बरं काय आता संडे स्पेशल सुबह का नाश्ता. व्हॉट अबाउट काय देऊ इकडे कॅमेरा हे काय झालं ग? उपवासाचं काय राहतं? उपवास नाही बंदे ना उपवासाचं काय ते साबुदाणाची खिचडी. साबुदाणाची खिचडी. साबुदाणा मी भिजत घातला होता कारण की मला खूप अशी साबुदाणा खायची इच्छा होत होती. दिख रहा है शेंगदाण्याचं गुड आहे का घरात? हा ठीक आहे गुड. शेंगदाणे त्याचं गुड टाकून मस्त साबुदाणा खिचडी करा. लेट्स मेक साबुदाणा खिचडी. बस झाले. नाही टाक. तिखट होईल. थोडंसं होऊ दे ना. झणका लागला पाहिजे थोडासा असा घाम घेऊन. काल खात का ग? डायरेक्ट टाकून देणार शेंगदाण्याचं कूट वरून मीठ पण वरून. अरे हे शिजली. हा शिजला ठीक आहे काय हरकत नाही. शिजायला काही नाही लागत मला. ठीक आहे. एवढा पुरा आणलं दोघांना. तुझा ओपन नाश्ता म्हणजे जेवायला काय नाही सर माझं काय. हा ठीक आहे. तुला पुराल का असं म्हणतोय माझं काय. मला काय नाही पुरेल. फ्रूट झाले मी फ्रूट्स खाऊन ढाकेल मग पुढं आणता. अगं ती मिरची नाही तर मिरची बारीक म्हणजे असं करून मग टाकतात कधी पण माहिती आहे का. मिरची खाली नाही जाते खूप स्पायसी ना. खाली नाही जात म्हणून तर बारीक करून टाकायचं नाही. ते खाली जाते. आलं पाहिजे मोठे नाही ते रस्त तिखट लागतं. आलं लक्षात काय म्हणत मग ती काढून फेकून नाही येणार मी. फोन आला होता. और उसके साथ हम खाएंगे दही. खरं दही ही गोष्ट मला खूप आवडते.
कितीही केवढंही कधीही कुठेही दही खाऊ शकते. आंघोळ नाही करायची का? सुट्टी ना. आमच्याकडे कसं रूल आहे माहिती का? उद्या 9 वाजेनंतर कोणी उठलं. हॅलो, जस्ट मिनिट. काय म्हणत होती काही? आमच्याकडे असा रूल आहे की जर संडेला 9 वाजेनंतर उठलो, आंघोळ नाही करायची. 9 वाजल्यानंतर उठलो असं नाही काय. मी सकाळी लवकरच उठतो, फक्त बेड मधून उशिरा उठतो. बाकी डोळे माझे सकाळीच उघडतात. ऑफिसच्या दिवशी नाही उघडत, सुट्टीच्या दिवशी उघडतात. तुला मला चांगलं माहिती आहे. झूट आहे, झूट. सुट्टी मोठी वाटावी म्हणून मी सकाळी लवकर उठतो, बाकी काहीच नाही. काय लॉजिक याच्यामध्ये? काय लॉजिक म्हणजे? सुट्टीचा पुरेपूर आनंद घेता यावा म्हणून मी सुट्टीच्या दिवशी लवकर उठतो आणि इतर वेळेस मी उशिरा उठतो. भले ऑफिसला उशिरा जाईल मी, काही प्रॉब्लेम नाही, पण संडे लवकर उठायचं. आज मी लवकर उठलो होतो मी. काय सकाळी 7 वाजता मला उठलो. त्याच्या आधी मला सकाळी एक मिनिट, खोटंच नाही विषय. एक मिनिट बरोबर सांगतो मी. आय हॅव अ प्रूफ. मला सकाळी 4:45 वाजता मला फोन आलेला आहे. गाईस, 4:45 वाजता मला फोन आलेला आहे सकाळी. का म्हणजे का खोटं बोलायचं? का त्या लोकांशी एवढं खोटं नाही बोलायचं? ठीक आहे, काय हरकत नाही. मी असा विचार करतोय, आज सुट्टी आहे तर आज मी एक छानसा कार्टूनचा व्हिडिओ बनवावा. तर मित्रांनो, मी जस्ट शिकलेलो आहे. कॅमेरामध्ये मी शिकलेलो आहे व्हिडिओ एडिटिंगचं. अरे अर्धा डोका आपल्याला दिसत नाही. असा दिसतोय का बिनांगोळीचा? गरज आहे का? सुंदरी गरज आहे का आंघोळ करायची? बघा. इट्स खिडकी उघड ना. तेल जास्त टाकलंय का? काही कमी झालंय का? बटाटे यार, बटाटे टाकतात, मस्त लागतात का ते बटाटे? ते बटाटे ना तेलात जेव्हा थोडेसे करपतात ना गाईज, तेव्हा खूप छान लागतात. ऍक्च्युली तुम्ही ट्राय करा. बट बटाट्याशिवाय मजा नाही येतात. असं एक चिरून टाकू का? बटाटे 40 रुपये किलो आहे आमच्याकडे. आता मी पण थोड्या दिवसांनी जर इथे देणार आहे. भेंडी 12 रुपये किलो. पनीरचा रेट काय? पनीरपेक्षा चिकन जास्त सोयीस्कर वाटतं म्हणून चिकन जास्त खातो. ओके गाईस, तर हा, त्या दिवशी ऍक्च्युली लास्ट संडेला मी कॅल्क्युलेशन केलं होतं. त्या दिवशी मी गेलो होतो पनीर आणायला. ठीक आहे, मे बी 60 का 80 रुपये पाव होतो. आता मला एक्झॅक्ट नाही आठवत. तेवढंच झालं. मी 45 रुपीज पाव आणलं होतं गाईस. 45 रुपीजचा पाव. ठीक आहे, जर समजा आपण आता ट्राय करू 45 रुपीजचा पाव आणि 25 रुपयाच्या 2 दूध बॅग आणायच्या आणि त्यांना फेटून आपण तयार करू. कोणतं चांगलं दिसतं? चांगलं दिसतं इन द सेन्स कोणतं बेटर बनतं नसेल. क्वांटिटी, कोणाची क्वांटिटी जास्ती बनते? 45 की 50? बंद करा आता. चल ना, कुठं जायचं आता? आज सुट्टी आहे, कुठं जाणार नाही मी. आज मी फक्त हॉल ते बेडरूम आणि वाटलंच मध्ये बायपास तोडायचा तर मी सर्व्हिस रोड म्हणजे किचन मधून ऑफिस बेडरूम, याच्या व्यतिरिक्त मी दुसरा हायवे चेंज करणार नाही. हा फिक्स रूट आहे आपला आजचा. हॉल ते बेडरूम, बेडरूम ते हॉल, वन वे ट्रान्सपोर्टेशन आहे. हा, बेडरूम ते हॉल. हा, हॉल मध्ये असे एक दरवाजा काळा कलरचा, तिकडे असं थोडंसं बाहेर जायचं. कुठे? इकडे तिकडे म्हणजे कुकडे? हॉल मध्ये गेलं. हा, मग तिकडनं त्याला हात नाही या साईडला, या साईडला, हा लेफ्ट साईडला जायचं आणि असं आणि दरवाजा खोलायचा आणि फिरायला. मी नाही येणार. तू काय, तुला कुठं जायचं? सोलो ट्रिपला जाय तू. तर मला आता जेवायची पण इच्छा नाही राहिलेली. मी आता चाललोय माझ्या सेकंड स्टेज स्टॉपला, कारण पहिला स्टॉप वरून मी इथं आला होता. आता हा होता माझा सर्व्हिस रोड सोडून आता मी सीधा हायवे आणि डायरेक्ट बेडरूम मध्ये बसणार. ना बाय, टेक अ राईट प्लीज. ओके,
ठीक आहे गाईस, आम्ही खिचडी खातो आणि मग तुम्हाला भेटू. खा ना, टेस्ट टेस्ट. टेस्ट मम्मी और मैं खाऊन दाखव, खाऊन सांग. खाऊन दाखव म्हणजे काय खाते ते काय खाऊन दाखव. खाऊन सांग. तिखट झालं ना? थोडंसं तिखट झालं. चल खाऊ. प्रूफ म्हणून मी आता कपडे धुवायला चाललेली आहे. कसला प्रूफ? आणि प्रूफ कसला? मी ह्याचे कपडे धुते. कसला प्रूफ? कसला प्रूफ? कसला प्रूफ म्हणजे एवढे 10 कपडे आणून दिलेले मला, शर्ट ते पण काही कामाचे नाही. मी कधी आणून दिले? तुला ऑफिसचा शर्ट लावला. मी तुला ऑफिसचा शर्ट लावलाय. तुम्ही ऑफिसचे किती 4-5 एक साथ? 4-5 कशाला? 2 धुई ना, 2 आहे ऑलरेडी. ते ऑलरेडी धुतलेले आहेत. ते 2 नाही धुतलेले. तर परवाच्या मीटिंगचा त्याच्या आधीचा उद्या धुतले तर चालतील ना? मी एक तर धुई. पण मग 2 आहेत ना, ते इस्त्री करून फक्त घ्या मग तुम्ही. इस्त्री तर कर. सिरियसली नाही यार. तुला जर काही करायचं नसेल डायरेक्ट नाही सांग ना, कॅमेरा कशाला समोर आणते. म्हणजे मला इस्त्री करायला नाही आवडत. सगळ्यात मोठी कॉमेडी झाली माझ्यासोबत. मला काय सांगितलं माहिती आहे का? मला म्हणे आज काय चॅलेंज आहे, से यस चॅलेंज. ओके, से यस चॅलेंज आहे. आणि से यस मध्ये एक सुद्धा यस आलेलं नाही. सगळे अल्फाबेट्स आलेले आहेत. ए टू झेड आलाय पण यस आला नाही. असं कर ना. काय नको करू का? नको करू माझं काय. ओके गाईस, तर मी कपडे धुतले. हा म्हणजे कपडे धुवून झालेले आहेत. थोडं जेव. आता माझं सगळं काम झालेलं आहे. कपडे सुकायला टाकले की? हा टाकले. ते दाखव ना मग. किती टाकले, कोणाचे टाकले? कोणाचे कपडे? कपडे असतात काही. कपडे कपडे माझे नाही ते. माझे नाहीये म्हणजे तुम्ही घालू शकता. मी थोडं नाही म्हणते. कॉमेडी बघितलं काही काला काही नाही केलं असून भाई. कपडे नाही धुतले, काही नाही कपडे. खोटं बोलतो. माझे कपडे कुठे धुतले? माझे कपडे धुतले का? धुतले ना. कधी? काल? आता. काय धुतलं? सांगू? सांग ना. कॅमेरावर सांगू? सांग ना. सांग. डर नाही त्याला. कर कशाला? कर नाही त्याला डर कशाला? तर काहीच म्हणजे सगळं काम झालेलं आहे. सगळं? हा. काय बाकी? चला थोडंसं किचन टूर करून. लेट्स हॅव सम स्मॉल ट्रीट विथ किचन. काय किचन ट्रीट? माहिती नाही यार, मी नाही आता पाहिलं ना कसं आहे. बघितलं ना. पण तू तर बोललाच नाही की भांडी घास. काय तू बोललाच नाही. भांडे काय? चल दाखवू का तुम्हाला मी डायरेक्ट सगळं किचन दाखव. आता आपण किचन बघूया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. पण तुम्हाला फक्त कपडे धुवायला सांगितलंय ना. मी का सांगायला पाहिजे? तुझे सांगणार ते मी हेच करणार. तुझे सांगणार तेच मी करणार. धुवा मग आता काय. किचन मोठा सगळा व्यवस्थित तूच खाल्लेलं, मी तर नाही खाल्लेलं आहे. मी काय खाल्लं? आडवा कर. हे बघा तुम्ही बघू आडवा शकता. कर. फोरखाई करू. आडवा कर. अरे ते आडवाच आहे, तर मोठा व्हिडिओ काढायचा ना. तर गाईस, मी झोपल्यावरती हे सगळं करेल. बाय बाय. झोपेतून म्हणजे एकदा सकाळी उठायचं 8 वाजता. 8 वाजता. मी 7 वाजता उठली. कालचं नाही विचारत, आजचं विचारतंय. काल मला ऑफिस होतं. काल मला ऑफिस आज होतं. मी 6ला उठली आहे. आणि आता टाइम किती झाला? आता नाश्ता केला मी. नाश्ता वगैरे जेवण. चहा आता केला मी.
पण चहा चांगली नव्हती, ब्रँडेड चहा नव्हते. चहा ना 5 रुपये कप चहा होते ती. मला 21 रुपये कप चहा पाहिजे. किती चहा चहा किती गोड खायची. गोड थोडी चहा आपली गोड असते चहा का? गोड. शुगरलेस. अरे ते चहा चांगले नाही ह्याच्यासाठी. चहा नाही प्यायची जास्त, तरी 2 वेळा चहा पिली. मग आता काय करणार? फक्त नावाला SAS चॅलेंज. भांडे नो भांडे. आज संडे तर नो भांडे. अजून काय? चहा तर नो चहा. चहा रस्ते प्यायची नसते. कॅमेरामध्ये कॅमेरामध्ये असं आहे. ठीक आहे. असं अद्रक वाली मस्त 20 रुपये कप. नाही. हो. किती वेळा चहा प्यायची नाही ना. ओके. नाही हा. नाही. थोडं कोणी चहा पिते का गाईस? छान नाही प्यायची. ओके बाय. मी झोपल्यावरती फक्त किचन ओटा साफ करायचं नाही. किचन ओटा साफ करायचं. बघा आता मी कसं किचन ओटा साफ करते ते. ठीक आहे ना. ओके. मी फक्त तेवढंच करणार. मी भांडे नाही घासणार. किचन ओटा साफ करायचंय. तुम्हाला किचन ओटा साफ. हे कांदे चांगले आहे. ओटा साफ करायचा है ना. झालाय ओटा साफ. हा बस. इससे ज्यादा मैं और कुछ नहीं कर सकती. मैं कुछ नहीं कर सकती और. That's it guys. It's all stuff. बस. किचन ओटा सांगितलं तर मी किचन ओटा साफ केलाय बस. कसला किचन ओटा? मला दाखव ना. जा बघून. जा कॅमेरा घेऊन जा. कॅमेरा घेऊन जा ना. किचन ओटा म्हणजे डायरेक्ट असं डायरेक्ट तर सगळं सामान असं ढकलून दिलं ते बेसिन मध्ये. मला असं वाटतं आपल्या बेसिन एखाद्या शहीद होणार माहितीये का? डायरेक्ट खालच्या फ्लोअरवर चालला जाणार. त्याचं एवढं लोड नाही त्याच्यामध्ये तसं. ओके गाईस. आम्ही थोड्या वेळ झोपतो. आम्ही नेहमी झोपतो थोड्या वेळ. पुढचं पुढे बघू काय होतं. ठीक आहे. बाय बाय गाईज. बंद कर. चला. कुठं? देखा कैमरा बंद हुआ, असली रियलिटी बाहर आ गई थी. चल आम्ही आता चहा पितोय आउटसाइड. आणि यू वॉन्टेड टू सी द व्यू. सी एकदम मस्त व्यू आलेला आहे. सो हॅलो गाईज, गुड इव्हनिंग. तर काय बोलवतो मी या जेवायला. यस, या जेवायला तर श्लोका आज छान अशा मस्त छान स्वयंपाक आहे आज आपल्याकडे. तुम्ही बघू शकता श्लोका काय करते. ही एक मसाल्याची भाजी आहे. ठीक आहे. ओ नाईस. आणि तुम्ही भाकरी बघू शकतात. तुम्हाला असं वाटत असेल गोल गोल म्हणजे चंद्राचा
मला असं वाटत असेल. पेक्षा गोल आणि चंद्रापेक्षा सुंदर अशी भाकर आज या ठिकाणी तयार आहे. आणि ह्याला काय ते म्हणतात, प्लुटोपेक्षा इन प्रोसेस चालू आहे ते. थोडं झाल्यानंतर आम्ही मला दाखवू परत. ओके तर ॲज युजल आम्ही व्हिडिओ एंडच केलेली नाही आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो होतो. जेवण झालं, जेवायला बसलो तर व्हिडिओ स्टार्टच नाही केली. आमचं जेवण झालं होतं. आम्हाला भूक इतकी लागली होती की सहन होत नव्हतं, म्हणून मग आम्ही जेवण केलं आणि असंच झोपून गेलो. तर मी आता एडिट करत होते तेव्हा मला समजलं की अरे आपण नेहमीप्रमाणे व्हिडिओ एंडच केलेली नाही आहे. सो गाईज, जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. That's it for this video. See you in the next vlog. Bye.